आज उपोषणाचा दिवस आहे आणि तुमच्या मागण्या काय तुम्ही बोला ते सांगतील बरोबर काय मागण्या आहेत आणि कोण आली की बोलू सर स्टार्ट केलं सर आज उपोषणाचा 3वा दिवस आहे आणि सरकारकडून तुमच्या मागण्या काय आहेत? माझ्या सरकारकडून अशा मागण्या आहेत की आज माझा शेतकरी पोषण असणारा जमिनी पाण्यात वाहून गेले त्या जो अन्नदाता आहे तो जर आजची अवस्था वाईट असेल तर सरकारकडून अपेक्षा आहे की त्यांना ज्या सरकारने माझ्या शेतकऱ्याला घोषणा केली की मी तुमचं सरसकट कर्जमाफ करतो त्या सरकारला आता विसर पडल्यानं दिसतोय मला वाटतंय तर त्या सरकारनं माझ्या शेतकऱ्याचं त्वरित कर्जमाफ करावं ज्या माझ्या शेतकऱ्यांच्या जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न आहे तो लवकरात लवकर सोडवा आणि हेच देवेंद्र फडणवीस 2021ला उद्धव ठाकरे सरकार असताना त्यांनी सांगितलं होतं की ओला दुष्काळ जाहीर होतोय ओला दुष्काळ जाहीर करून माझ्या शेतकऱ्यांचं जे काय विद्यार्थी फी असेल इतर गोष्टी असेल त्या माफ कराव्या आणि ज्यावेळेस स्वतःवर जिम्मेदारी येते त्यावेळेस मात्र देवेंद्र फडणवीस भाऊ तुम्ही हातवरी करायला लागलात तुम्ही तुमच्या अंगावरची जिम्मेदारी बाजूला करताय माझ्या शेतकऱ्याला तुम्ही न्याय द्यायला पाहिजे जर नाही न्याय दिला तर आम्ही आमचं स्वतःचं जीवन इथं संपवू आणि माझ्या शेतकऱ्यांना न्याय कसा घ्यायचा ते आम्ही ठरवू आणि माझे अनेक मागण्या आहेत त्या माझ्या अशा मागण्या होत्या की आज इथं विद्यार्थ्यांची फी असेल पशुचाराचा विषय असेल किंवा जे आज तुम्ही NDRFच्या माध्यमातून आम्हाला 3 हेक्टरी 8,500 रुपये अनुदान देत आहे तेच हेक्टरी अनुदान पंजाब सरकारमध्ये पण गेल्या महिन्यात अशी परिस्थिती ओढवल्यानंतर त्यांनी 50,000 रुपये दिलं NDRFचा नियम बाजूला ठेवला त्यांनी कुठल्याही सरकारवर हिकर न करता अवलंबून न राहता त्यांनी सरसकट मदत देऊन टाकले त्याच हिशोबाने तुम्ही सुद्धा आमच्या शेतकऱ्याला सरसकट 50,000 रुपये आणि फळबागेला 1 लाख रुपये मदत देऊन आमच्या शेतकऱ्याला न्याय देण्यात यावा तसेच अद्यापर्यंत माझ्या अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्या माझ्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्याला 1 लाख रुपये सरकार देतं त्याच्यामध्ये बी 70,000 रुपयाची FD केली जाते आणि 30,000 रुपये शेतकऱ्याला खर्चाला त्याच्या फॅमिलीला दिलं जातं अहो सरकार इकडे इमारतनं पडलेल्या माणसाला तुम्ही 1 कोटी रुपये निधी देताय आणि माझ्या शेतकऱ्याला तुम्ही 1 लाख रुपये घेऊन टिंगल करताय तर सरकार मायबाप तुम्हाला मी सांगतो माझ्या बी राज्यात कुठेतरी संघटना असलेल्या कुठेतरी RJ शेलार साहेबांसारखी माणसं स्वतःचा कामधंदा सोडून जे तुम्ही लाडक्या बहिणीला आज उघड्यावर सोडलं ना त्याच लाडक्या बहिणीला आज त्या दसऱ्याच्या निमित्तानं त्याची सुद्धा कुठेतरी आबरू राखली पाहिजे आणि ती सुद्धा ही झाली पाहिजे म्हणून त्यांनी स्वतःचे 4.5 लाख रुपये खर्च करून 1,000 साड्याचं वाटप केलं मी माझ्या इतर शेतकऱ्याच्या वतीनं मी त्यांचा आभार मानतो आणि मी आणखीन आवाहन करतो की ज्या संघटना असतील किंवा ज्यांची दानता आहे दानशूरता आहे अशा लोकांनी जिथं जिथं नुकसान झालं आहे त्या ठिकाणी जाऊन काय त्यांना जी मदत करता येईल ती मदत करावी किंवा अनेक कुटुंबातल्या शेतकऱ्यांना आत्महत्या केल्या त्या लहान लहान लेकरं आहेत त्यांच्या घरात तर त्या कुटुंबाला सुद्धा आपण होता एवढी मदत करावी एवढीच मी आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो जय जवान जय किसान पहिल्यांदा मी सांगते कारण की मी पुस्तकाला सुरुवात केली की माझ्या शेतकरी बांधवावर जी वेळ आली की सरकार एकदम म्हणजे झोपीचं सोडून घेतलंय आणि ते सरकार हे शेतकऱ्याकडे लक्ष देत नाही आज माझा देखील सासरा की सोयाबीन वाया गेलं ह्याच्या टेन्शन अटॅक येऊन वाढला आजचा 4था दिवस आहे तरी देखील मी डोंगरा एवढं दुःख बाजूला ठेवलं आणि माझ्या शेतकऱ्यासाठी मी इथं आज उपोषणाला बसले जसा माझ्या सासऱ्याचा अंत झाला तसा माझा झाला तरी काय हरकत नाही पण जोपर्यंत माझ्या शेतकऱ्याला न्याय भेटत नाही तोपर्यंत मी इथून उठणार नाही आणि हलणार नाही हा फडणवीस सरकारला सांगायचं आहे मला की तू आम्हाला भीक देईल असता 8,000 रुपये तू आम्हाला भीक दिला का तू आम्हाला आमची लायकी काढायला तू आम्हाला भिकारी समजायला असता अरे तुझी जागा तुला दाखवून द्यायला आम्ही मागं सरकणार नाही पण आम्ही शांत आहोत म्हणून संत नाही जर तशी वेळ आली ना तर तुला जसं आम्ही वरील खुर्चीवर बसवलंय तसं कॉलरला खेचून खाली बसवल्याशिवाय राहणार नाही कारण की आज आमचा शेतकरीच राहिला नाही तर तुला काय चाटायचं का माधवचोत मी आणि किती सांगायला की मी शांत आहे त्यावर शांत आहे जर माझे एकदा रागात जर कंट्रोल नाही झालं ना तर मी कोणत्या पण शब्दात काही पण बोलू शकते कारण की आज माझा भाऊ वाहून गेलाय कोणी आत्महत्या केली शहरात गंभीर म्हणून माझ्या गावचा बांधव त्याची लहान लहान मुलं आहेत त्यांनी कुणाकडे बघायचं आज त्यांच्या डोक्यावरचं छत्र गेलं त्यांच्याकडे कोण लक्ष देणार त्याच्यामुळे ह्या सरकारने लवकर ह्या शेतकऱ्याचा विचार करावा आणि ओला दुष्काळ जाहीर करावा आणि सरसकट
रुपये लिटर आम्हाला तू देतो, म्हणजे तुझ्याकडे आमच्या कलकायचं दूध आलं की त्याला कोर लावतो आणि आमच्याकडून घ्यायचं म्हणलं की 30 रुपये लिटरनं. म्हणजे हे सरकार आम्हाला ह्या बोटावून कसं करतंय हे जे आम्ही जे ओळखली आणि ह्याला नक्कीच आम्ही जाग्यावर आणून देऊ. त्याच्यामुळे मी माझं दुःख बाजूला ठेवलं आणि माझ्या शेतकऱ्यासाठी खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभं राहिली. माझ्या सगळ्या शेतकऱ्याला हात जोडून विनंती आहे की तुम्ही आत्महत्या केली तरी सरकारला फरक पडणार नाही. त्याच्यामुळे आपण आता मरायचं नाही तर मारायचं, लढायचं आणि संघर्ष चालू ठेवायचं. जय जवान जय किसान.